खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना अनेक वेळेला चालकाचा बस चालवण्यासंदर्भातला दुर्लक्ष आणि खाजगी ट्रॅव्हल्स बसची जी काही अवस्था असते त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो आणि त्या संदर्भातच परिवहन विभागाने आता काही ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे। माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके सर आहेत। सर, काय निर्णय झालेले आहे? खास करून एक जो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला होता ज्याच्यामध्ये जो चालक आहे तो चित्रपट पाहत बस चालवत होता, त्याच्यानंतर काय निर्णय घेण्यात आलेले? दिनांक 1 नोव्हेंबरला 2023 रोजी माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी व बस वाहतूकदार त्यांचे प्रतिनिधी तसेच बसचे चालक यांच्यामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये यासारख्या गोष्टी ज्या तुम्ही बोलल्या आता त्या रोखण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने असं सांगण्यात आलेलं आहे की जी बस खाजगी बस असेल त्याच्या दर्शनी भागामध्ये हे एक स्टिकर लावलं जाईल, त्याच्यावरती बसचा ड्रायव्हर जो आहे, चालक आहे, त्याचं छायाचित्र असेल, त्याचबरोबर त्याची सर्व माहिती असेल, त्यासोबत त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक असेल व वाहनाची इतर जी काही माहिती असेल ती सर्व त्या ठिकाणी दर्शनी भागामध्ये ठळकपणे दिसेल अशा पद्धतीनं नमूद केलेली असेल। सर, दर्शनी भागामध्ये म्हणजे बसच्या बाहेर की आतील भागात कशा पद्धतीने हे स्टिकर्स राहतील आणि नेमकं उद्दिष्ट काय? म्हणजे चालकाचा फोटो तिथे असेल, नंबर असेल, तर प्रवाशाला कशा पद्धतीने त्याच्या माध्यमातून सुविधा मिळेल, सुरक्षिततेच्या अनुषंगाने काही करता येईल त्याला? जेव्हा केव्हा तो प्रवासी त्या वाहनामधनं प्रवास करत असेल त्यावेळेला जर त्यांच्या लक्षामध्ये आलं की बाबा हा जो वाहन चालक आहे, बसचा ड्रायव्हर आहे, तो व्यवस्थितपणे योग्य प्रकारे वाहन चालवत नाही आहे, तर त्यावेळेला त्या संदर्भातील सर्व गोष्टींची जी काही तक्रार असेल ती त्याला करता येणं सोयीचं होईल यासाठी ही माहिती लावली जाईल। तसेच आता येणारा जो काळ आहे, आता हा दिवाळीचा काळ आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे विद्यार्थ्यांना वगैरे सुट्ट्या लागलेल्या असतात, तर मोठ्या प्रमाणामध्ये बसची वाहतूक होते, तर त्या संबंधाने देखील काही सूचना प्राप्त आहेत या संदर्भात। तर त्यामध्ये प्रामुख्याने प्रवाशांची वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या काही दुर्घटना समोर येतात त्यामध्ये प्रवाशांना याची सर्व गोष्टींची आपत्कालीन मार्ग कुठे आहे, काय आहे, याची सर्व गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे। त्यासाठी हा जो वाहन चालक असेल त्यांनी प्रवासी ज्यावेळेस बसमध्ये चढतील त्याच वेळेला सर्व प्रवाशांना या संदर्भामध्ये ऑडिओच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अपवादात्मक परिस्थितीमध्ये इमर्जन्सी एक्झिट जे आहे त्याचा वापर कसा करावा याबाबतची माहिती देणं गरजेचं आहे। तसेच त्याचबरोबर जेव्हा प्रवासी त्याच्या आसनावरती आसनस्थ होईल तर त्याच्याजवळ या संदर्भातील जी माहिती आहे ती पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये ही उपलब्ध करून दिली गेली पाहिजे। म्हणजे जसं आपण विमानात प्रवास करतो तर विमानात बसल्यानंतर आपत्कालीन मार्गाचा वापर कसा करायचा तसं एअर होस्टेस सांगते, तशाच बसमध्ये करणं बंधनकारक होणार आहे। तशाच प्रकारच्या सूचना आपण सर्वांना आता बस चालकांची जी बैठक बोलवणार आहोत त्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी तशा प्रकारच्या सूचना आपण सर्वांना देणार आहोत की त्यांनी याचं पालन करावं। केव्हापासून याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे? आपण आता तात्काळ स्वरूपामध्ये लगेचच त्याची अंमलबजावणी सुरू करणार, कारण आता येणारा ज्या काळ आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांची वाहतूक केली जाते। तसेच समृद्धी महामार्ग जो आहे त्याच्यावरून प्रवाशांची व मालाची वाहतूक सुरळीतपणे पार पाडावी यासाठी हा शासनाचा प्रकल्प आहे। तेथे आता मध्यंतरीच्या काळामध्ये अपघातांचे प्रमाण वाढल्याबाबतच्या काही घटना निदर्शनास आलेल्या होत्या, तर त्या संदर्भाने आपण प्रत्येक जो इंटरचेंज आहे म्हणजे एंट्री पॉईंट जे आहेत समृद्धी महामार्गावरती तेथे प्रादेशिक परिवहन विभागाचे तसेच पोलीस विभागाचे स्क्वॉड जे आहेत ते 24 तासांसाठी तैनात केलेले आहेत। ते तेथे येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करतात, वाहनाची योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करतात, सर्व कागदपत्रांची तपासणी करतात, त्याचबरोबर वाहन सुयोग्य स्थितीमध्ये आहे का, त्याच्यासोबतच त्याच्या वाहनाचे जे टायर्स आहेत ते योग्य स्थितीमध्ये आहेत का, जर ते योग्य स्थितीमध्ये असेल तरच त्या वाहनांना तेथून प्रवेश करू दिला जातो, अन्यथा त्यांचा प्रवेश हा नाकारला जाणार आहे तेथून। त्याचबरोबर तेथे येणारे जे सर्व वाहन चालक आहेत त्यांचं समुपदेशन हे RTOचं जे हे पथक आहे तिथे कार्यरत असणारे अधिकारी त्यांच्यामार्फत केलं जातं, तसेच पोलीस विभागामार्फत देखील केलं जातात। याच्यामधून कसं आहे, सर्व वाहन चालकांना अशा म्हणजे आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी जे आहे तिथे समृद्धी महामार्गावरून तसेच इतर महामार्गावरून देखील प्रवास करत असताना जो वाहनाचा वेग आहे, वेग मर्यादा ठरवून दिलेली आहे, कमाल वेग मर्यादा, त्या वेग मर्यादेचं पालन करावे। त्याचबरोबर वेग मर्यादेसाठी जी लेन दिलेली आहे त्या लेनमधूनच प्रवास करून लेनची शिस्त पाळावी। त्याचबरोबर वाहन चालकांनी प्रवास करत असताना तेथे कुठल्याही स्वरूपाचं मद्यपान करू नये। याचबरोबर
प्रवासी वाहतुकीसाठी जी वाहनं आहेत ती प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आहेत. त्याच्यामधून टपावरून माल वाहतूक कुठल्याही स्वरूपाची करू नये. तसेच लगेज रूम जे आहे तेथे देखील कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक वस्तू जे आहेत त्यांची वाहतूक कुठल्याही प्रकारे करण्यात येऊ नये. जे स्टिकर्स लावले जाणार आहे दर्शनी भागात, दर्शनी भागाचा अर्थ काय? म्हणजे बसच्या बाहेरच्या बाजूला राहणार आहे की आतील बाजूला राहणार आहे? प्रवाशासोबत जे बाहेरचे लोक आहेत त्यांना पण त्या बस संदर्भातली माहिती मिळावी असं काही राहणार आहे? हो, ते बसचे जे दर्शनी भागात म्हणजे काचेवरती ते लावलं जाईल. ती प्रवाशांसोबतच बाहेर जे असतील त्यांना देखील त्याची माहिती मिळली जाईल. आणि त्याचबरोबर आता दिवाळीच्या काळामध्ये आहे, शासनाने प्रवासी बस वाहतूक जे आहेत त्यांच्याकडून महत्तम जे म्हणजे ते मॅक्सिमम जे भाडे आकारणी करू शकतात याच्याबाबत शासनाचा GR आहे की त्याच प्रकारचं जे परिवहन महामंडळाचं म्हणजे STचं जे वाहन असेल त्याला जी प्रवासी भाडेदर ठरलेला आहे त्याच्या मॅक्सिमम 1.5 पट ते खाजगी वाहतूकदार जे आहेत ते तेवढं भाडं आकारणी करू शकतात. त्यापेक्षा जास्त ते भाडे आकारणी करू शकणार नाहीत. त्याचबरोबर सर्व वाहतूकदारांनी म्हणजे बसचे जे ऑफिसेस आहेत किंवा ट्रॅव्हल एजंटचे जे ऑफिसेस आहेत तेथे त्यांनी हे जे भाडेदर आहेत कुठल्या ठिकाणी जायचे आहेत, नागपूरपासून कुठं जाणार आहात तिथपर्यंतचे जे भाडेदर आहेत त्याचा जो फलक आहे तो त्या दर्शनी भागामध्ये लावणं आवश्यक आहे. सर, पण जरी STचं जे काही भाडं आहे त्याच्यापेक्षा 1.5 पटचाच फक्त खाजगी वाहतूकदार घेऊ शकतात असं जरी नियम असलं तरी जास्त भाडं दिवाळीच्या काळामध्ये घेतलं जातं असं वारंवार निदर्शनास येते. जर प्रवाशांची अशी लूट होत असेल तर ते काय तक्रार करू शकतात, कुठे करू शकतात? जर प्रवाशांना ह्या महत्तम भाडेदराच्या मर्यादेपेक्षा अधिक भाडेदर जर कुठलाही बस चालक आकारत असेल तर त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये त्याबाबत तक्रार करावी. त्या बस वाहतूकदारांवरती बस चालकाविरुद्ध मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. तर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन परिवहन विभागाने काही निर्णय घेतलेले आहे. आता बसमध्ये दर्शनी भागावर वाहन चालकाची आणि त्या वाहनाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. प्रवाशांना तक्रार करायची असेल तर लगेच त्यांना तक्रार करता येईल. सोबतच बसच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना त्या बस संदर्भात काही तक्रार करायची असेल तर त्यांनाही करता येईल. सोबतच विमानामध्ये ज्या पद्धतीने एअर होस्टेस आपत्कालीन परिस्थिती संदर्भात प्रवाशांना विमानाच्या उड्डाणाच्या पूर्वी जशी सूचना देते तशीच सूचना आता खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवाशांना देणं जे आहे तेही बंधनकारक केलं जात आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.